हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी बनवते ब्राउनी, कारण खूप दिवसापासून मला बनवायची होती. लास्ट टाइम मी अटेम्प्ट केला होता, पण तो एवढा फेल्ड गेला, एवढा वाईट प्रकारे फेल गेला आहे ना की मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही. सो म्हटलं यावेळेस पुन्हा एकदा ट्राय करूया, कारण मला खूप दिवसापासून खायचं पण आहे, पण ते बनतच नाही आहे. आणि आज बघूया बनतंय की नाही. बनलं तर ठीक आहे ना, तर परत एकदा ट्राय करायला काय प्रॉब्लेम आहे. सो आता मी चॉकलेट जे आहे ते मेल्ट व्हायला ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात बटर ॲड करणार आहे. सो पुढची प्रोसिजर काय आहे तुम्हाला लगेच सांगते मी, पण भेटूया लवकरच चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर. सो इकडे चॉकलेट जे आहे ते मेल्ट झालेलं आहे, हे बघा. आता मी यात ॲड करणार आहे बटर. सो हे मी पूर्ण यूज करणार आहे. आता हे मिक्स करून घेऊया चांगलं. सो चॉकलेट अँड बटर चांगल्या प्रकारे इकडे मिक्स झालेलं आहे. आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घेऊया आणि याला साईडला ठेवूया थंड होईपर्यंत. सो मी हा एक एम्प्टी बाउल घेतलेला आहे, तर याच्यात मी ॲड करणार आहे मैदा. ओके, सो आता मी याच्यात ॲड करणार आहे 1 चमचा कोको पावडर. आता याला मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स झाल्यावरती याच्यात ॲड करूया बेकिंग पावडर. हे घेणार आहे 3/4 टीस्पून. सो मी 1/4 टीस्पूनने 3 वेळा टाकणार आहे. आता हे मिक्स करून घेऊया. सो ड्राय इन्ग्रेडियंट्स जे आहे मिक्स करून झाले आहे, ज्यात मी मैदा, कोको पावडर आणि बेकिंग पावडर घेतलेला आहे. आता याच्यात आपण पॉर करणार आहोत जे वेट इन्ग्रेडियंट्स आहेत ते, म्हणजे चॉकलेट सिरप आपण जे केलं ते, त्यात बटर ॲड केलं आणि त्याच्यात मी आता ॲड करणार आहे कंडेन्स मिल्क. सो मी हे ॲड करते याच्यात. आता याला मिक्स करून घेऊया परत. ओके, सो तर हे मिक्स करून झालेलं आहे माझं. आता हे सगळं जे मिक्सचर आहे ते या आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट ड्राय मिक्सचर जे आहे त्याच्यात टाकायचं आहे. तर शेवटी थोडेसे आपण चोको चिप टाकूया, थोडेसे वॉलनट आणि थोडेसे बदाम टाकूया, जे मी चॉप करून ठेवले आहेत. हे बघा, चोको चिप्स. आता हे छान मिक्स करून घेऊया. इकडे मी थोडं पाणी ॲड केलं. ओके सर, लास्ट टाइम मी जेव्हा ब्राउनी बनवायला घेतलं तेव्हा काय झालं माझ्याने चुकी, की मोडेचं आता डार्क कंपाऊंडचं जे पॅकेट आहे ते आता चेंज झालं आहे. सो जे आधीवालं होतं ना ते आपण गरम असं डिरेक्टली पण ॲड केलं ना तर मैद्यामध्ये ते व्हायचं. पण आता हे चॉकलेट जेव्हा तुम्ही गरम गरम ॲड करता ना, तर काय होतं की ते मैद्याचं बॅटर मिक्सचर जो होतं ना तो चिघळला अक्षरशः, म्हणजे ना वेगळंच काहीतरी बटर वेगळा झाला, चॉकलेट एकदम गोळा झाला त्याचा, तो ना प्रॉपर बनलाच नाही माझ्याने. आणि जेव्हा त्याला मी ओव्हनमध्ये टाकला तो बेकच होत नव्हता. सो म्हटलं यावेळेस मी विचार केला की त्याला थोडंसं थंड करेन या चॉकलेट सिरपला आणि मग याच्यात ॲड करेन. आणि फायनली ही आयडिया सक्सेसफुल झाली आहे माझी. सो असं हे बॅटर रेडी झालं आहे. आता मी याला बघते, पोर करते या भांड्यात आणि मग आपण OTGमध्ये टाकूया आणि याला बेक करायला म्हणजे बेक करायला ठेवणार याला मी, आणि बघते हे होतंय की नाही बॅक. आय होप व्हायला तर पाहिजे, कारण मिक्सचर खरंच छान झालं आहे. लेट्स सी.
ओके, सो मी इथे पोर केलेलं आहे हे. आता मी याच्यात थोडेसे वॉलनट टाकते कारण वॉलनट ब्राउनी आहे. आय होप ही व्हावी या टायमाला, कारण मला खूप होप्स आहेत. लास्ट टाइम सॉलिड मूड ऑफ झाला होता माझा. आणि OTG मी इथे हे प्रीहीट करायला ठेवलं आहे, लगेच होईल असते आता. सो मी हे 10 मिनिटावरती 180 डिग्रीवरती त्याला ठेवते प्रीहीट करायला. आणि आता हे थोड्या वेळात होईलच. जसं हे प्रीहीट होईल त्याच्यात आपण हे ॲड करूया. तोपर्यंत मी माझा पसारा जो मी केला आहे तो आवरून घेते. सो ब्राउनी इकडे रेडी झालेली आहे. आपण त्याला डिमोल्ड करूया आता. ओके, सो मी याला डिमोल्ड करून घेतलं आहे आणि ही अशी दिसते. थोडे साईड पडत आहेत पण इट्स ओके, फर्स्ट टाइम आहे. आता मी तुम्हाला हे बॅक कॅमेऱ्याने दाखवते की कसं दिसतंय. ओके, सो आता टेस्ट करून बघूया. चॉकलेट सिरप टाकूया याच्यात आता. चांगली झाली आहे पण काहीतरी मिसिंग आहे, बट इटेबल आहे. सो या दॅट्स इट. आणि हीच होती माझी रेसिपी. नेक्स्ट टाइम मी परत ट्राय करेन तेव्हा बघू. आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.